लवकरच वृंदाचा रिझल्ट लागणार होता. तसं तर तिला काहीच टेन्शन नव्हतं, पण तरीही जराशी धाकधूक वाटत होती यावेळेस. आता गावी राहता येणार नव्हतं ना. मुंबईची तशी तर तिला सवय नव्हतीच. रॅदर इरिटेटच व्हायचं तिला ती गर्दी पाहून आणि तो गोंगाट ऐकून. पण या सगळ्यात एकच पॉझिटिव्ह बाब होती, ती म्हणजे तिचं ऑफिसर. निदान मुंबईत असल्यावर या ना त्या कारणाने त्याला भेटता येऊ शकणार होतं. वृंदा सकाळी लवकरच उठली. तसं तर निर्मलामध्ये तिला काहीच काम करायची गरज नव्हती, पण तरीही काही गोष्टी आता वंगवळणी पडल्या होत्या. तिने सकाळी उठून नेहमीप्रमाणे प्राणायाम वगैरे केला आणि सगळं आवरून खाली आली. अजून कोणीच उठलेलं दिसत नव्हतं. मॅडम, काही हवं आहे का? रमेशने तिला किचनमध्ये आलेलं पाहून विचारलं. हां, चहा हवा होता रमेश दादा. सगळे किती वाजता उठतात? वृंदाने तिथेच बसत विचारलं. असं काही फिक्स नसतं मॅडम, रमेशने सांगितलं. अच्छा दादा, आज नाश्ता मी बनवू का? नाही नाही, तुम्ही कशाला? सरांना कळलं तर आमच्या नोकरीवर गदा येईल. तुम्ही फक्त सांगा काय हवंय ते, रमेश घाबरत म्हणाला. अहो पण ऐका ना मॅडम प्लीज, नका तुम्ही काही करायच्या फंड्यात पडू. ओके, काही नाही करत मी, वृंदा चेहरा पाडत म्हणाली. रमेशने तिला चहा दिला तशी ती डायनिंग रूममध्ये येऊन बसली. गावी असताना पहाटे 4:30-5 पासूनच सगळीकडे जाग असायची. कोंबड्यांची बांग, पक्ष्यांचा किलबिलाट, मध्येच एखाद्या सायकलस्वार घंटी वाजवत जायचा. आजी 5च्या ठोक्याला आंघोळ वगैरे आवरून चहा नाश्त्याला लागलेली असायची. तिच्या हातचा गरमागरम चहा, सोबत खारी किंवा टोस्ट आणि त्यानंतर चटकदार नाश्ता म्हणजे पर्वणीच होती वृंदासाठी. त्याची सर या सो कॉल्ड हाय-फाय बेचव नाश्त्याला येणं निव्वळ अशक्य होतं. आजीच्या आठवणीने वृंदाचे डोळे भरले. असं काय झालं की अचानक तिला मुंबईला बोलावून घेतलं? या प्रश्नाचं उत्तर अजूनही तिला सापडलं नव्हतं. वृंदाचं लक्ष खाली येणाऱ्या मोहितकडे गेलं. गुड मॉर्निंग दादा, तिने हसून त्याला विश केलं. गुड मॉर्निंग, त्याने हलकी स्माईल दिली. जिमला चाललायस? नो, गोईंग फॉर अ जॉग, त्याने जेवढ्याच तेवढं उत्तर दिलं. उद्यापासून मी आले तर चालेल तुझ्यासोबत? वृंदाने विचारलं. तशा मोहितच्या कपाळावर आट्या पडल्या. सॉरी, बट माझे फ्रेंड्स असतात सोबत. आय डोंट थिंक ते कम्फर्टेबल असतील, त्याने तुसडेपणाने उत्तर दिलं. ओ नो प्रॉब्लेम, वृंदा हसली, पण मोहित तिच्याकडे लक्ष न देता निघून गेला. ती तिकडेच बसून राहिली. सहज तिच्या डोक्यात रुद्रचा विचार आला. ऑफिसर उठले असतील का? त्यांना मेसेज करू का? नाही, नको, उगाच त्यांना राग वगैरे आला तर. पण काय हरकत आहे, फार फार तर काय करतील, इग्नोर करतील मेसेज, उतना तो चलता है. वृंदा स्वतःशीच हसली आणि तिने रुद्रला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवून दिला. रुद्र नेहमीप्रमाणे त्याचं वर्कआउट उरकून रूममध्ये आला. सहज त्याचं लक्ष मोबाईलकडे गेलं आणि त्याने तो हातात घेतला तर मॅडम चॅटरबॉक्सचा मेसेज दिसला. त्याने कुतूहलाने उघडून पाहिला. गुड मॉर्निंगसोबत खूप सारे स्माइलीज आले होते. त्याला हसू आलं. रिप्लाय करायला म्हणून त्याने मेसेज विंडोवर क्लिक केलं आणि अचानक त्याचे हात थांबले. काय करतोयस रुद्र? विसरलास का तू काय ठरवलं होतंस ते? सध्या फक्त काम, बाकी सगळं बाजूला. वृंदा तन्वीसारखी नाही आहे मान्य, पण तरीही नकोच हे सगळं. त्याने खोल श्वास घेत मोबाईल बाजूला ठेवला आणि आवरायला निघून गेला. रुद्र, तो खाली आला तेव्हा दादी चहा घेत होत्या. त्याला पाहून त्याने आवाज दिला. हां दादी, घे तुझा ज्यूस. दादींनी ग्लास पुढे केला, पण का कोण जाणे रुद्रला तो प्यायची इच्छा होईना. वृंदाच्या हातच्या चहाचीच ती सवय झाली होती. काय झालं गोडांब्या, घे की तो ज्यूस, दादी म्हणाल्या. दादी, चहा मिळेल का? म्हणजे ते ॲक्च्युली जरा घसा खराब आहे सो. रुद्रने ठोकून दिलं. तसा दादी गालातल्या गालात हसल्या. सांगते हा मुक्ताला, पण काय आहे ना बेटा, तो स्पेशलवाला चहा नाही आहे ना, जरा ॲडजस्ट कर हां. दादी त्याची मजा घेत म्हणाल्या.
चहा तर आहे ना, रुद्र नजर चोरत म्हणाला, पण मनातून मात्र खरंच वृंदाचा स्पेशल चहा आठवून खट्टू झाला होता. वृंदा लवकर उठून आवरून बसली होती. काय करावं तिला कळत नव्हतं. मुंबईत तिचं फारसं येणं नसायचं, त्यामुळे इकडे कोणी मैत्रिणीही नव्हत्या तिच्या. बुक वाचून, मोबाईल पाहून, रूम आवरून सगळं काही करून झालं होतं. तरीही 11च वाजले होते. शेवटी वैतागून ती खाली आली. खाली कसली तरी तयारी सुरू होती आणि मिसेस देशमुख रमेशला इन्स्ट्रक्शन्स देत होत्या. मॉम, वृंदाने हाक मारली. हाय वृंदा, बोल बेटा, रुपाली म्हणाल्या. आज काही आहे का घरी? येस, संध्याकाळी आमची किटी पार्टी आहे. माझ्या फ्रेंड्स येणार आहेत, त्यांनी सांगितलं. ओ, मग मी काही मदत करू का? कशाला, स्टाफ आहे ना सगळं करायला, त्या पटकन म्हणाल्या. मला असं बसायची सवय नाही आहे ना मॉम, बोर होतंय. इथे अजून कोणी फ्रेंड्सही नाही आहेत माझे. मी काही आणून देऊ का बाहेरून? वृंदाने विचारलं. वृंदा, यू आर न्यू हिअर आणि मी ऑलरेडी म्हणाली आहे स्टाफ आहे आपल्याकडे, रुपाली जरा कोरडेपणाने म्हणाल्या. तसा वृंदाचा चेहरा पडला. ओके फाईन, गो अँड गेट दिस थिंग्स. इथेच आहे शॉप. रुपालींनी तिच्या हातात लिस्ट आणि पैसे दिले आणि शॉपचा ॲड्रेस सांगितला. तशी वृंदा खुशीत बाहेर जायला निघाली. रुद्र पोलीस स्टेशनमध्ये आला होता खरा, पण त्याचं लक्ष लागत नव्हतं. राहून राहून आरव आणि तन्वीचे विचार त्याच्या मनात येत होते आणि काळजी वाटत होती. ती त्याच्यासोबत जशी वागली होती तशी आरवसोबत वागू नये, बास एवढीच त्याची इच्छा होती. त्याने खुर्चीला टेकून डोळे बंद केले. फ्लॅशबॅक. कॉलेज संपल्यावर तन्वी रुद्रच्या कारजवळ आली. हाय, रुद्रने उत्साहात तिला हाय केलं. हॉप इन, तुला मस्त न्यूज सांगायची आहे, तो म्हणाला. तशी ती पटकन आत बसली. रुद्रने गाडी त्यांच्या ठरलेल्या कॅफेकडे घेतली. व्हॉट्स द न्यूज? तन्वीने विचारलं. सांगतो ना. रुद्रने कार पार्क केली आणि दोघे कॅफेमध्ये आले. आता सांग ना. ओ वेट, लेट मी गेस. यू आर बाईंग अ न्यू स्पोर्ट्स कार, राईट? तन्वीने खुश होत विचारलं. मग आर यू टेकिंग मी आउट ऑन अ वेकेशन? मला ना दुबईला जायचं आहे हां. आय जस्ट वॉन्ट टू शॉप टिल आय ड्रॉप. तन्वी तिच्या जगात होती. यापैकी काहीही होणार नाही आहे, रुद्र हसून म्हणाला. मग? तन्वीचा जरासा हिरमोडच झाला होता. माझं सिलेक्शन झालंय, रुद्र एक्साईट होत म्हणाला. कसलं सिलेक्शन? तन्वीने न कळून विचारलं. अशी काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना मला पोलीस फोर्स जॉईन करायची आहे, त्याचं सिलेक्शन. आता ट्रेनिंगसाठी जावं लागेल. रुद्र खूप खुश होता, पण तन्वीच्या चेहऱ्यावर मात्र राग झळकायला लागला होता. हाऊ मेनी टाइम्स हॅव आय टोल्ड यू रुद्र, हा मूर्खपणा सोड. तन्वी त्याला थांबवत चिडून म्हणाली. तसा तो बोलायचा थांबला आणि तिच्याकडे पाहायला लागला. इट्स माय पॅशन तन्वी, मूर्खपणा नाही आहे हा. रुद्रला तिच्या बोलण्याचं वाईट वाटत होतं. पॅशन माय फूट, आणि हा मूर्खपणा नाही तर काय आहे? लुक ॲट यू, तू कोण आहेस ते तरी लक्षात ठेव. तू एका फेमस म्युझिक डायरेक्टरचा मुलगा आहेस. यू आर रिच अँड फेमस टू. आणि हे काय तुला भिकेचे डोहाळे लागलेत? हा सगळा ऐशोआराम सोडून तू त्या फालतू पोलीसच्या नोकरीच्या मागे लागलायस. तन्वी चिडली होती. माइंड युअर लँग्वेज तन्वी. मान्य आहे की माझे डॅड एक फेमस म्युझिक डायरेक्टर आहेत, पण मला नाही आहे त्यात इंटरेस्ट. पोलीस फोर्स जॉईन करणं हे माझं स्वप्न आहे तन्वी, खूप आधीपासून. घरात सगळे जे करतायत तेच मी केलं पाहिजे हा रूल नाही आहे ना. रुद्रला आता राग आला होता. ओ प्लीज, तुला कळतंय का तरी तू काय बोलतोयस? काय मिळणार आहे तुला त्या नोकरीत? असं कितीसं कमवणार आहेस तू? निदान आपला तरी विचार करायचास. माझे डॅड परमिशन देतील असं वाटतंय तुला? लाईक मी माझ्या घरी जशी वाढली आहे ते सगळं सोडून तुझ्या मागे फिरायचं का मी? तन्वी म्हणाली. काय बोलतेस तू तन्वी? तू माझ्यावर प्रेम करतेस की माझ्या पैशांवर? रुद्र दुखऱ्या स्वरात म्हणाला.
तन्वीचं असं हटकून बोलणं त्याला त्रास देत होतं. रुद्र, नुसतं प्रेमाने पोट भरत नाही आणि माझा लाईफस्टाईल तुझ्या त्या तुटक्या बुटक्या सॅलरीत तुला झेपणार नाही. सो तू परत एकदा नीट विचार कर. तन्वी संतापून म्हणाली. माझा डिसिजन फायनल आहे तन्वी. लुक, आय लव्ह यू, पण मी ठरवलंय माझं पॅशन फॉलो करायचं. प्लीज अंडरस्टँड. रुद्र पोटतिडकीने म्हणाला. ओ, सो यू आर नॉट गोइंग टू चेंज युअर डिसिजन इवन फॉर मी. तन्वीने त्याच्यावर नजर रोखली तशी त्याने नकारार्थी मान डोलावली. ओके देन, आय थिंक वी शूड स्टॉप हिअर. तन्वी तटस्थपणे म्हणाली. तसा रुद्र शॉक झाला. तन्वी, प्लीज असं नको बोलूस. मला समजून घे. मी खूप स्वप्न बघितली आहेत ग या दिवसाची, आपल्या लग्नाची. रुद्रचे डोळे भरले होते. लुक रुद्र, तुझ्या या मिडल क्लास स्वप्नांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. यू नो वॉट, राशी वॉज राईट. यू डोंट डिझर्व मी. तन्वी उठून तिकडून निघून गेली आणि रुद्र मात्र भरल्या डोळ्यांनी तिथेच बसून राहिला. प्रेझेंट. जय हिंद सर. दरवाजातून पवारांचा आवाज आला तसा रुद्र त्याच्या विचारातून बाहेर आला. जय हिंद पवार, बोला. रुद्र स्वतःला सावरत म्हणाला. बाहेरून कसला तरी आरडाओरडा ऐकू येत होता. काय चाललंय बाहेर? रुद्रने विचारलं. सर, ते एक पोरगी आली. 2 पोरांना बखोटीला धरून आणले. त्या गांधी रोडवरच्या सुपरमार्केटमध्ये राडा करत होते म्हणते. कॉन्स्टेबल मोरे बोलतायत तिच्याशी, पवार म्हणाले. चला बघूया जरा. रुद्र बाहेर आला आणि समोर पाहून परत फ्रीज झाला. समोर साक्षात वृंदा मॅडम हातात फुटका कलिंगड घेऊन मोरेंना काहीतरी समजावत होत्या आणि बाजूलाच 2 तरुण पोरं रडका चेहरा घेऊन बसली होती. रुद्रने मनातच डोक्यावर हात मारला. वृंदा, त्याने आवाज दिला तसं तिने चमकून पाहिलं. ऑफिसर. ती भराभर त्याच्या जवळ आली. व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही इकडे कसे? तिने आनंदाने विचारलं. तू कुठे उभी आहेस वृंदा? रुद्रने तिच्यावर नजर रोखली. पोलीस स्टेशनमध्ये. ऑफकोर्स. मग मी तिकडेच असणार ना. त्यात एवढं सरप्राईज होण्यासारखं काय आहे? हा एरिया माझ्या अंडर आहे आणि ते कलिंगड ठेव आधी आत. काय चाललंय तुझं? रुद्र वैतागत म्हणाला. आणि आता हे 2 नमुने कुठून आणलेस पकडून? त्या 2 पोरांकडे पाहत रुद्रने कपाळावर बोटं घासली. त्याचं काय झालं ना, हे दोघे तिकडे सुपरमार्केटमध्ये. ॲक्च्युली तुम्हाला सुरुवातीपासून सांगते, मी घरातून सामान आणायला म्हणून बाहेर पडले. आता तुम्ही विचाराल स्टाफ असतानाही मी का गेले. तर झालं असं की आज मॉमची किटी पार्टी आहे घरी आणि तुम्हाला तर माहिती आहे मी सकाळी लवकर उठते. मग माझं सगळं आवरून झालं तरीही फक्त 11च वाजलेले. मला बोर झालं. मग मी मॉमना म्हटलं मी मदत करते. सो लिस्ट घेऊन मी सुपरमार्केटमध्ये गेले. ते मॉम कसलं तरी सॅलेड बनवणार आहेत आज, सो मी कलिंगड सिलेक्ट करत होते. आजींनी टेक्निक शिकवले मला. त्याप्रमाणे टोटल 10 मिनटं मी शोधत होते. त्यानंतर मला हे असं मस्त कलिंगड मिळालं. मग बाकी सामान घेऊन मी बिल पे करायला आले तर हे दोघे तिकडे काउंटरवर चाकू घेऊन उभे होते. कसला तरी हफ्ता हवा म्हणून. मी म्हटलं माझं बिल होऊ द्या, मला उशीर होतोय. तर चिडले माझ्यावर आणि धक्का दिला मला. त्यातच पिशवी फाटली आणि मी एवढ्या मेहनतीने सिलेक्ट केलेलं कलिंगड फुटलं ना. मग माझी सटकली ना बिडू. मग दे दनादन. तरी मास दाखवत होते. मग आणलं फरफट तिकडे. बघा ना, आता परत मला ते कलिंगड सिलेक्ट करावं लागणार. शा, सगळी मेहनत वेस्ट. वृंदा बडबडत सुटली होती. सगळे आव असून तिच्याकडे आणि रुद्रकडे पाहत होते. पाहणारच म्हणा, कारण एरवी एकही एक्स्ट्रा शब्द खपवून न घेणारा रुद्र मन लावून तिची वायफळ बडबड ऐकत बसला होता आणि तेही अगदी तिच्यात हरवून. तिच्या गोड चेहऱ्यावर त्याची नजर खिळली होती आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. DYSP रुद्रप्रधानांचं हे रूप नक्कीच संभ्रमात टाकणार होतं. मोरेंनी घसा खाकरला.
तसा रुद्र एकदम भानावर आला आणि आपण काय मूर्खपणा करत होतो ते आठवून त्याला स्वतःचाच राग आला. झालं? माझा वेळ वाया घालवून झाला का? त्याने रुंदावर नजर रोखली तशी ती गडबडली. सॉरी, ते तुम्हीच विचारलंत ना, तिने चेहरा पाडत सांगितलं. झालं ना सांगून, मग निघ आता. यांचं काय करायचं ते मी बघतो, रुद्र निर्विकारपणे म्हणाला. ओके, थँक्स ऑफिसर, सी यू सून. वृंदा त्याच्याकडे पाहत गोड हसली आणि बाहेर निघून गेली. पवार, रुद्रने इशारा केला. तसे पवार काय ते समजून गेले. रुद्र परत कॅबिनमध्ये येऊन बसला. चॅटरबॉक्स, तिची बडबड आठवून त्याच्या चेहऱ्यावर परत एकदा स्माईल आली. वृंदा उत्साहात पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. रुद्राला वर्दीत पाहून तर तिला दिवस सार्थकी लागल्याची फिलिंग आली होती. खुशीतच ती परत सुपरमार्केटच्या दिशेने निघाली होती की तिचा फोन वाजला. तिने नंबर पाहिला. तिची मैत्रीण फोन करत होती. हॅलो. वृंदाने फोन उचलून कानाला लावला. वृंदा, पलीकडून तिची मैत्रीण किंचाळली. भक्ती, काय झाले ओरडायला? वृंदानं न कळून म्हणाली. रिझल्ट लागला ना आपला. भक्ती म्हणजे तिची मैत्रीण म्हणाली तशी वृंदा जागीच थांबली. काय? अबे, माझं काय झालं? पास तर झाले ना मी. वृंदाने फिंगर्स क्रॉस केले. अय बावळट, पासचं काय घेऊन बसलीस? तू टॉप केलेस, भक्ती ओरडली. आई शपथ, खरंच? अय कवडे, मी जाम म्हणजे जाम खुश आहे यार. वृंदा जागीच उड्या मारत होती आणि आसपासचे येणारे जाणारे तिच्याकडे पाहत होते. पण तिला त्याची काडीची पर्वा नव्हती. भक्तीशी बोलून झाल्यावर तिने आधी आजीला कळवलं आणि तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन केले. आजीलाही ऐकून खूप आनंद झाला होता. तिने लगेच देवापुढे साखर ठेवली. वृंदा सामान घेऊन धावतच घरी पोचली. तिला असं धावत आलेलं पाहून मात्र रुपालीच्या कपाळावर आठ्या पडल्या. वृंदा, व्हॉट इज दिस? किती वेळची गेली आहेस तू? साधं सामान आणायला एवढा वेळ लागतो? रुपालींनी जरा आवाज चढवत विचारलं. सॉरी मॉम, ते ॲक्च्युली काय झालं होतं? वृंदा सांगणार होती तोच रुपालींनी तिला अडवलं. डोंट गिव्ह मी एक्सप्लेनेशन्स वृंदा. परत असं होता कामा नये. तू मुंबईत नवीन आहेस. तुला काही झालं तर केवढ्याला पडेल आम्हाला? रुपालींनी तिच्यावर नजर रोखली तशी तिने मान खाली घातली. गो टू युअर रूम. रमेश, सामान घे तिच्याकडून, रुपाली म्हणाल्या. मॉम, वृंदाने हिम्मत करून हाक मारली. काय आहे आता? रुपाली जराशा वैतागल्या. ते माझा रिझल्ट लागला. मी कॉलेजमध्ये टॉप केले, वृंदा हसून म्हणाली. गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. रुपालींनी जरासं हसत तिचं अभिनंदन केलं आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. दुपारी मोहित आणि विजय घरी आल्यावर तिने त्यांनाही कौतुकाने तिचा रिझल्ट सांगितला, पण त्यांच्या चेहऱ्यावरही विशेष आनंद दिसत नव्हता. जेवण वगैरे आवरून वृंदा तिच्या रूममध्ये बसली होती. खरं तर तिला आनंद झाला होता, पण तिचा आनंद साजरा करण्यासाठी देशमुखांकडे ना उत्साह होता ना कोणाची इच्छा. तिने तिच्या आईचा फोटो हातात घेतला. आई, बघ ना, मी कॉलेजमध्ये टॉप केले अगं. तुला आनंद झाला ना? हां, एक तूच तर आहेस आई, जी माझ्या आनंदात नेहमी सहभागी होतेस. बाकी तर कोणाला काही फरकच पडत नाही. का गेलीस गं मला सोडून? तू असती तर कदाचित आज हे असं चित्रच नसतं ना. वृंदाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कितीतरी वेळ ती त्या फोटोशी हितगुज करत होती. शेवटी तशीच तिला झोप लागली. रुद्र त्याच्या कामात पुरता गडला होता. त्याचा फोन वाजला तसा तो भानावर आला. दादींचं नाव पाहून त्याने लगेच उचलला. हां दादी, रुद्र म्हणाला. मामू, मी बोलते. पलीकडून छोट्या शालूचा आवाज आला. हे प्रिन्सेस, बोला. रुद्रने फाईल बाजूला ठेवली. मामू, तू घरी कधी येणार? थोडा वेळ लागेल बच्चा. काय झालं? काही हवं आहे का तुला? हो, मला चॉकलेट पेस्ट्री हवी आहे मामू. आईला सांगितलं तर ती मला ओरडली. मग मी गपचूप तुला कॉल केला आहे. ओके?
शालूने काहीतरी सिक्रेट सांगावं तसं त्याला सांगितलं. ओह डोंट वरी बच्चा, युअर सिक्रेट इज सेफ विथ मी. मी आणतो पेस्ट्री येताना, ओके. रुद्र हसून म्हणाला. ये थँक्स मामू. शालूने खुशीत फोन ठेवला. रुद्र हसून त्याच्या कामाला लागला. वृंदाला जाग आली तेव्हा हॉलमधून बोलण्याचा आवाज येत होता. ती डोळे चोळत उठली आणि फ्रेश होऊन आली. जरा उदासच वाटत होतं, पण तसं राहून काही उपयोगच होणार नव्हता. तिने स्वतःला ट्रीट द्यायची ठरवली आणि चेंज करून खाली आली. दुपारी घरी येताना तिने त्यांच्या घराजवळ बेकरी कॅफे पाहिला होता. तिकडे जाऊन बसावं जरा वेळ असा विचार करत ती रुपालीजवळ गेली. त्या त्यांच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात बिझी होत्या. मॉम, तिने हळू आवाजात हाक मारली. येस डार्लिंग, रुपाली अगदी गोड आवाजात म्हणाल्या. ओ वृंदा, कम. ही आमची वृंदा अँड वृंदा, दिस आर माय फ्रेंड्स. त्यांनी जीवावर आल्यासारखी तिची ओळख करून दिली. वृंदाने सगळ्यांना हाय हॅलो केलं. मॉम, मी जरा वेळ बाहेर जाऊन येऊ का? शेवटी तिने विचारलंच. शुअर, बट बी केअरफुल, रुपाली म्हणाल्या. हो. त्यांच्याशी बोलून वृंदा बाहेर पडली आणि कॅफेकडे चालायला लागली. रुद्र त्याचं काम आवरून घरी जायला निघाला होता. काही अंतर गेल्यावर त्याला आठवलं, शालूने त्याला पेस्ट्री आणायला सांगितलं होतं. ओशी, केक शॉप तर इकडे आहे. हां, इकडे बघतो मिळतंय का. त्याने बेकरी कॅफे बाहेर कार पार्क केली आणि उतरून आत आला. चॉकलेट पेस्ट्रीची ऑर्डर देऊन तो काउंटरपाशी थांबला होता की त्याची नजर समोरच्या टेबलवर एकटीच बसलेल्या वृंदावर गेली आणि त्याला आश्चर्य वाटलं. ती कसल्याशा विचारात हरवलेली होती. चेहऱ्यावर उदासी होती एक प्रकारची. आपसुकच त्याची पावलं तिच्याकडे वळली. हाय, आवाज आला तशी वृंदा एकदम डचकली. तिने वर पाहिलं आणि समोर रुद्रला पाहून लगेच तिचा चेहरा खुलला. ऑफिसर, तुम्ही इकडे कसे काय? तिने कुतूहलाने विचारलं. आमच्या शालू मॅडमचा हुकूम होता, पेस्ट्री आण. मग काय, आलो. रुद्र हसून म्हणाला. तू काय करतेस एकटीस? त्याने विचारलं. सेलिब्रेट करते. वृंदाने हातातला कोल्ड कॉफीचा ग्लास उंचावला आणि डोळे मिचकावले. ओ, आणि काय सेलिब्रेट करताय तुम्ही वृंदा मॅडम? रुद्रनेही डोळे मिचकावत विचारलं. रिझल्ट लागला ना माझा आज. टॉप केलं मी कॉलेजमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे ना घरात किती एंतू आहेत सगळेजण. मग विचार केला आपणच करूया छोटंसं सेलिब्रेशन. मेहनत की थी बाई, तो फल भी तो सेलिब्रेट करना चाहिए ना. वृंदा खळखळून हसली आणि रुद्र 2 मिनटं तिच्या निखळ हास्यात स्वतःला हरवून बसला. ऑफिसर, तिने आवाज दिला तसा तो भानावर आला. आलोच, असे म्हणत तो पटकन मागे गेला. वृंदा गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. सेलिब्रेशन असं करतात वृंदाची. 5च मिनिटात रुद्र छोटासा केक घेऊन टेबलपाशी आला आणि तिच्यासमोर बसला. कुछ मीठा हो जाय. त्याने हसून तिच्या हातात नाईफ दिली आणि ती त्याच्याकडे पाहतच राहिली. वृंदा, केक कापतेस ना? त्याच्याकडे बघण्यात हरवलेल्या तिला त्याने हलवलं. हो हो. वृंदाने केक कट केला आणि रुद्रला छोटासा पीस भरवला. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याने तिला केक भरवला. थँक्यू ऑफिसर. वृंदा गोड हसली. तुम्ही आलात म्हणून. इट्स ओके. रुद्र हसला. कॉफी? तिने विचारलं आणि तो नाही म्हणू शकला नाही. दोघे कॉफी घेत बोलत होते. म्हणजे वृंदाच बडबडत होती आणि रुद्र फक्त तिचं ऐकण्याचं काम करत होता शांतपणे. का कोण जाणे, पण तिचा आवाज ऐकून मनाला शांतता मिळाल्यासारखं वाटत होतं त्याला. ऑफिसर, तुम्ही माझे फ्रेंड बनाल? वृंदाने अचानक विचारलं. आणि ते का? रुद्र तिची मजा घेत होता. ते ॲक्च्युली माझं कोणीच फ्रेंड्स नाहीत ना इकडे. म्हणजे कंपल्शन नाही आहे. तुम्हाला आवडलंच नसेल तर राहू द्यात. वृंदा बिचकत म्हणाली. अरे, एवढी का घाबरतेस?
मी काही कोणी ड्रॅक्युला वगैरे नाही आहे ग, रुद्र हसून म्हणाला आणि वृंदाही हसायला लागली. हरकत नाही, तसंही एवढी बडबडी आणि कार्टून फ्रेंड नाही आहे माझी कोणी. सगळे सिरियस टाईप्स. सो फॉर अ चेंज चालेल मला. रुद्रने हात पुढे केला. थँक्यू. वृंदानेही हसत हात मिळवला. चला लेट झालाय, निघूया, तुला घरी सोडतो. तिकडे शालू वाट पाहत असेल, रुद्र म्हणाला आणि बिल पे करून दोघे निघाले. वृंदाला सोडून रुद्र घरी निघून गेला आणि ती रूममध्ये आली. रूमचं दार लावून वृंदाने इयरफोन्स लावले आणि म्युझिक लावून डान्स करायला सुरुवात केली. रुद्रला भेटून मॅडम आज भलत्याच खुशीत होत्या, हवेतच ऑलमोस्ट. त्या आनंदात सगळं दुःख विसरली होती ती. तिला आठवत होता तो फक्त तिचा ऑफिसर.